जिथे सामना पाहायला मिळेल एका बाजूला 31-31 टायगर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर प्रियांशी 11 दोन्ही संघांसाठी देऊयात मनपूर्वक शुभेच्छा आणि दोन्ही टीमचे जे संघ मालक आहेत त्यांनाही आम्ही विनंती करू या पण व्यासपीठावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन हा देखील सामना तुम्हाला 5 षटकांचा पाहायला मिळेल याची नोंद घ्यायची आहे आणि कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. चला मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बंटी आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल होती बॅटची एज होती परंतु हा चेंडू अगदी लॉंग स्टॉप मध्ये जातोय तिथे बॉलला अडवलं जातं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती इथून धावांची सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये आणि येस राजन आहेत आणि बॅटिंग करत असताना बंटीला आपण पाहतोय. खरं तर बंटीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती धावा येत आहेत त्या म्हणजे 2. फुल लेनचा बॉल आडवा बॅटनं बॉलला क्लिअर केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. P1 मध्ये आपण पाहतोय सध्या तरी बंटी विस्फोटक बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉल पासून इथून अटॅक केला आणि आता दुसऱ्याही बॉल वरती पुन्हा एकदा अग्रेसिव्ह शॉट. 6 धावा इथनं मिळाल्या. टीमची टोटल 8. आज पाहिलं तर तब्बल 6 सामने कंप्लीट करायचे आहेत. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर होणारी मॅच लुजर अर्थातच जो पहिला सामना पराभूत झाला तो म्हणजेच कैलासवासी रोशन निलेश 11 त्या टीमची मॅच लगेच नेक्स्ट मॅच आहे याचीही नोंद घ्यायची आहे. तर त्या टीमचे जे खेळाडू आहेत त्याला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. लगेच तुमची देखील मॅच या मॅच नंतर आहे. यस आताचा हा बॉल वाईट पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 8 या धावफलकावरती. 9 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी या ठिकाणी पाहिलं तर हा निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. अगदी राजांना सुरुवातीला धाबा खर्च केला परंतु तदनंतर आता इथून कमबॅक सुद्धा चांगला करतोय. वेट अँड वॉच थोडे थांबले आणि तदनंतर कट केला. अगदी लेट कटचा हा फटका. लेट परंतु थेट बॉल जाईल सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. इथून धमाकेदार सुरुवात करत असताना बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम अगदी बॅटिंग करत असताना प्रियांश 11 संघाला आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 13 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत जबल 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत. अजूनही उर्वरित शेवटचा 1 बॉल कंप्लीट. 1 बॉल शिल्लक आहे या ठिकाणी. 1 टू गो. यॉर्कर लेन सन्मान दिले या ठिकाणी परंतु तिथे आपण बघत मिळतो आपला सध्या तरी चुका होतात. चुकीची फिल्डिंग क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चूक आणि लगेच या ठिकाणी जिथे सिंगल होते तिथे दुहेरी देखील कंप्लीट केली जाते.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. P1 मध्ये भरपूर चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना प्रियांशी 11 संघाची. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर जबल धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15. पहिल्याच ओव्हर मध्ये 15. चला टाइम अलर्ट आहे या ठिकाणी. दोन्ही टीम ठीक 12 वाजून 59 मिनिटांनी पहिला चेंडू फेकलाय. म्हणजेच इथे आपण पाहिलं तर 5 मिनिटं कंप्लीट झालेत पहिल्या ओव्हरसाठी. हे देखील नोंद असू द्यात सर. जर का 20 मिनिटाचे 21-22 मिनिटं झाले आम्ही लगेच तुम्हाला सांगू. आणि जर का जास्त वेळ या ठिकाणी 31 टायगर्स टीमनं जर का घेतला तर नक्कीच तिथे एक खेळाडू मात्र शेवटच्या षटकात आतमध्ये घ्यावा लागेल. याचीही नोंद तुम्हाला घ्यायची आहे. मॅच ऑन. सर्व संघांना सेम रूल आहे. सर्व संघांना सेम नियम आहे. सर्व नियमांचा सर्व संघांनी पालन देखील करायचं आहे. स्पर्धा आपली आहे परंतु क्रिकेट हे नियम खरं तर नियम हे क्रिकेटचे आहेत. मॅच ऑन. P2 चे हे षटक. गोलंदाज मयूर पहिलाच बॉल फुलली आणि गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. आउटफुल फास्ट बॉल अगदी गोलीच्या वेगानं जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी जमिनीला दन 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 करत सीमा पार 4 धावा. सुरुवातीला पाहिलं तर बंटीनं चांगली सुरुवात केली व त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये मंगेशला देखील आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय. 4च्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. गुडलेन स्पॉटचा बॉल टॅप केले गेले या ठिकाणी. अगदी सातत्याने आपण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके पाहतोय आणि त्या प्रकारचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज मंगेश यांच्या बॅटमधून. इथे देखील 2 धावा एकवटल्या जात आहेत. बंटी सुरुवातीला चांगली बॅटिंग झाली आणि आता इथून ज्या प्रकारे बंटीनं बॅटिंग केली तशाच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय ऑन साइडला फटका दमदार पॉवरफुल षटकार मंगेशच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 27 धावा. धाबा दाफुलकावरती आहेत. भरपूर चांगले बॅटिंग भरपूर चांगली ही सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलर लेन बॉल मिड ऑनला खेळाडू होते परंतु त्यांना बीट करत असताना बॉल अगदी डीप मध्ये जातोय. लॉंग ऑन क्षेत्रात तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 28 धावा. ताबडतोड बॅटिंग काय असते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ताबडतोड इथून धावा जमा करण्याचं काम दोन्हीही फलंदाज करत आहेत. वेट अँड वॉच परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी बॉल जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 28 वरती सध्या तरी धावासंख्या स्थगित आहे. ऑनसाइडला खेळलेत परंतु इथे फटका खेचण्याचा प्रयत्न फटका फसलाय. फाईन लेगला खेळाडू होते. चांगलं जजमेंट आणि इथून या पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद पहिला दे धक्का. बॅट्समन बंटी बॅक टू दी पॅव्हिलियन. चला नेक्स्ट मॅच लगेच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे लुझर विरुद्ध लुझर. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये जो पराभव झाला पहिल्या मॅच मध्ये जो हरलाय त्याची मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु याही मॅच मध्ये जो पराभव होईल जो हरेल त्याची मॅच लगेच खेळावी लागेल याचीही नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर अशी पाहायला मिळणार आहे.
याचीही नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायची आहे. प्रत्येक संघाला 2 चान्स आहेत. ही एक चान्स आणि नेक्स्ट एक चान्स भेटेल. जर का तिथे जर तुम्ही चांगला प्रदर्शन केलं तर तुम्हाला कंटिन्यू संधी मिळू शकते. खरं तर वन डे धमाका या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्थातच एक दिवसीय ही स्पर्धा आंबिवली प्रीमियर लीग APL 2026 हे पर्व सातत्याने आपल्या गावासाठी ही स्पर्धा पाहायला मिळते. सर्वच एका गावातील सर्व खेळाडू मॅच ऑन. वेगवान चेंडू परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. पंचांचा इशारा इथून येतोय की हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धावेतनं मिळाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 29 या धावफलकावरती. गोलंदाज रोशन. हा देखील वेगवान चेंडू. सध्या ते रोशनकडे वेग भरपूर चांगला आहे. अगदी पहिलाच बॉल पाहिला तर वेग देखील बनणार परंतु त्यानंतर व्हाईट बॉल तिथे घोषित केला आणि इथे जसा बॉल फेकला तसा सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांमध्ये ताबडतोब धाबा झाला परंतु इथून कमबॅक करण्यासाठी आता रोशनला मात्र बोलवण्यात आलं. सध्या तरी आणखीन विकेटच्या शोधात आहेत. इथे फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल जाईल सरळ लॉंगॉन बाउंड्री यांच्या बाहेर. धावा मिळतील 4. मंगेशच्या बॅटमधून मात्र धावा येत आहेत. चौकारच्या मदतीनं टीमची टोटल 33 रन्स 33 धावा. 33 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. अगदी याही षटकात सातत्याने धाबा संख्येला पुढे नेण्याचं काम फलंदाज करतायत. फुललेंचा बॉल पुन्हा एकदा V शेप मध्ये बॉलला पाठवलं डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रात खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे देखील एकच धाव मिळेल. मंगेशनं सध्या तरी आतापर्यंत सर्वांना प्रेरित केलंय. सर्वांना निमित्ताने इम्प्रेस केलंय कारण की चौकार षटकार देखील येतात परंतु त्यानंतर सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जातं मंगेश यांच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकता गॅप मध्ये खेळले. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल इथे थांबणार नाहीये. जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील पुन्हा 4. अगदी या मॅच मध्ये धाबांचा पाऊस सध्या तरी पाहायला मिळतोय कारण की पहिल्या मॅच मध्ये सचिन पाहिलं तर धाबा फार कमी होत्या 29 बनल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 3रं ओव्हर सुरू आहे आणि या षटकात आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 38 या धावफलकावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यॉर्कर लेन. फटका देखील हा चांगला आहे परंतु आता डीप मध्ये खेळाडू आहेत. अगदी राजन होते तिथे चांगली फिल्डिंग राजन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक सिंगल. सातत्याने धावा जमा करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं प्रियांशी 11 संघाच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा पुढे जाते 39 धावा. शेवटचा बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे परंतु फटका देखील तेवढा चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा V शेप मध्ये बॉलला पाठवलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. इथून रनआउटची संधी होती परंतु इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. थोड्या चुका आणि लगेच या ठिकाणी दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 या धावफलकावरती. 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम अगदी टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर हा प्रत्येक संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारतो परंतु इथून प्रियांशी 11 संघानं पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली आहे कारण की त्यांच्याकडे सध्या त्या आपण पाहू शकता टॉस जो घेतला त्याला योग्य करण्याचं काम आतापर्यंत जरूर केलं आहे कारण की आतापर्यंत चांगल्या धाबा त्यांनी जमा केल्यात. 41 धाबा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक 4 31-31 टायगर्स या संघाकडून गोलंदाज पुन्हा एकदा राजन आलेले आहेत. चला मॅच ऑन या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा वेग इथे पाहायला मिळतो आहे. सध्या तरी आपण पाहिलं समोर सुनील आहेत आणि सुनीलला सध्या तरी थांबवण्याचं काम इथून राजन करत आहेत. लगातारचा दुसरा चेंडू डॉट. अगदी पहिल्या 3 षटकात धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर आता या षटकात पुन्हा एकदा राजन कमबॅक करण्याचं काम करतोय. वैयक्तिक हे दुसरं षटक फेकतोय. इथे प्लेसमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. गॅप शॉट सिलेक्शन, डीप मध्ये खेळाडू येतील, बॉलला उचलते फेकतील. तत्पूर्वी एकच धावेतनं मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 42 धावा, 42 रन्स. सध्या तरी इथून कंट्रोल फलंदाजी इथून केली जाते टीम प्रियांशी 11 संघाच्या माध्यमातून. मॅच ऑन. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हा चेंडू सरळ बॅटच्या स्टिकरवरती नक्कीच पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा अगदी चेंडू पडल्यानंतर बॅटच्या स्टिकरवरती किंवा अगदी बॅटचा तो आपण ग्रीप आहे दांडा त्यावरती जर जेव्हा लागतो तेव्हा नेहमीच मित्रमंडळी गोलंदाजांचा हा विजय होतो, कारण की वेग भन्नाट असतो. फलंदाजांना बॅट फिरवण्याची संधी देखील कमी मिळते त्या ठिकाणी. सिंगल पुन्हा मिळाली. सातत्याने धाव फलक पुढे नेण्याचं काम इथून केलं जात आहे. ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, तिथे चुका होणार नाहीयेत. अप्रतिम जजमेंट. अगदी बाउंड्री लाईन वरती असताना स्वतःवरती कंट्रोल आणि त्यानंतर हे अप्रतिम जजमेंट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का दुसरा लागतोय. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उमेश आहेत. शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला खिसलाय, फटका फसलाय डीप मध्ये. ललित आहेत, चुका होणार नाहीयेत. अगदी उमेश ज्या पावले मैदानाच्या आतमध्ये गेले होते पुन्हा एकदा नाराज होत असताना मात्र मैदानाच्या बाहेर फटका चांगला होता, परंतु इथून ताकद कमी पडली आणि तिथे मात्र उमेशला जावं लागेल डगआउट मध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. अगदी या चौथ्या षटकात जर पाहिलं तर राजांना भरपूर चांगली कामगिरी केली. अवघ्या 2 धावा त्यांना खर्च केला आणि 2 विकेट देखील महत्वाचे केले. 43 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकात कमबॅक झालं गोलंदाजी करत असताना राजन यांच्या माध्यमातून. खरं तर पहिल्या षटकात राजांना जवळजवळ 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा राजांवरती दिलेला भरोसा स्वतःला त्यांना सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकात काय कमबॅक केला. अवघ्या 2 धावा त्यांना खर्च केला आणि महत्वाचे 2 फलंदाज देखील बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक वरती विजय. स्ट्राइक वरती देखील नवीनच बॅटर आपण पाहतोय. या ठिकाणी मंगेश होते. मंगेश यांचा विचार केला तर आतापर्यंत मंगेशनं 10 चेंडूचा सामना केला आणि 10 चेंडूंमध्ये जवळजवळ
21 धावा त्यांना आपल्या टीमसाठी बनवल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग सुरुवातीला बंटेने देखील चांगली साथ दिली. बंटे आणि मंगेशनं चांगली सुरुवात केली आणि आता त्या सुरुवातीच्या मदतीने आता अजून काहीतरी धावा जमा करण्याचं काम इथून केलं जातं. शेवटचे हे षटक आहे. आताचा हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी रिटर्न क्रीजच्याही बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून नक्कीच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल 44 रन्स 44 धावा. पुन्हा एकदा एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. या मॅच मध्ये जो पराभूत होईल त्या संघाला पुन्हा एकदा लगेचच मॅच खेळावी लागेल. याची ही नोंद त्या संघाने घ्यायची आहे. अनसरला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय. विकेटचं पतन शेवटच्या षटकात सातत्यानं कमबॅक सुरू आहे. अगदी सलामीवीर फलंदाज मंगेश ज्यानं मैदानाच्या आतमध्ये अगदी खोरानं धावा जमा केल्या होत्या आणि आता त्याच मंगेशला आता जावं लागतंय पवेलियन मध्ये. विकेटचं पतन मंगेश 11 बॉल मध्ये त्यांना धावा बनवल्या तब्बल 21 धावा. फलंदाज बाद. मॅच ऑन. आताचा हा चेंडू यश पुन्हा एकदा अगदी इथून फलंदाजांपासून दूर गोलंदाजी केली जाते. परंतु हा बॉल वाईड डॉट बॉल. सध्या तरी विजय काहीतरी कानमंत्र देण्याचं काम इथून जरूर करतोय. अगदी विजयचा विचार केला तर सध्या तरी विजयला आता लेट पाठवलंय. परंतु विजय सध्या या सीझन मध्ये फुल फॉर्म मध्ये आहे. नौका खेळाडू आहे परंतु त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. सातत्याने आंबिवली या टीम मधून तो नेहमीच खेळत असतो. इथे बॅटची एज आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ स्लिपला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू फरार. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 49 धावा 49 आतापर्यंत बनल्या गेल्यात. चेंडूंचा विचार केला तर जबल या षटकात 3 चेंडू कंप्लीट झालेत. उर्वरित अजूनही 3 बॉल आता शिल्लक आहेत. धाबा येणं महत्वाचं आहे. धाबा कशा येऊ द्यात. वन्स अगेन इथे फटका चांगला खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. तिथे एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि इथून 2च धावा मिळतील. सध्या तरी विजय स्ट्राईक वरती येण्यासाठी नक्कीच मी तर धडपड करतोय. 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 50 अप 51 धावा. उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक. फुल लेंथ बॉल इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आणि आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद. अगदी या मॅच मध्ये सध्या तरी मी तर म्हणेन विजयला संधी मिळाली परंतु अजूनही तो स्ट्राईक वरती आलेला नाहीये. नुकतंच आम्हाला सचिन ठिकाणी सांगतात की या सीझन मध्ये तो फुल फॉर्म मध्ये आहे परंतु त्याला संधी मात्र स्ट्राईक वरती येण्याची मिळत नाहीये. शेवटचा बॉल आणि आता या शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. खरं तर इथून गोलंदाजी करत असताना 31 टायगर संघाचा आपण कौतुक करायला पाहिजे. इथे देखील फटका फसलाय. डीप मध्ये ललित आहेत आणि ललितचा जजमेंट अप्रतिम. याही षटकात आणखीन एक विकेट. शेवटच्या षटकात विचार केला तर जवळ 3 खेळाडूंना बाद केला गोलंदाजी करत असताना धनाजीनं आणि इथून फलंदाज बाद. पाहता पहिला सत्र 5 षटक इथनं कंप्लीट झालेत आणि या 5 षटकांमध्ये धाबा बनल्या गेल्या तर म्हणजे 51 धाबा बनल्या गेला आणि 52 धाबा संख्येचं टार्गेट 31 टायगर संघासमोर आहे. 30 बॉल आणि 52 धाबा संख्येची गरज.
चला मॅच ऑन. पाया ठिकाणी पुन्हा एकदा सेम नियम आहे. दोन्ही संघांना 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर का 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाले नाही आहेत तर फिल्डिंग करणारा संघ प्रियांश 11 टीम 5व्या षटकात तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल अगदी समोर होता. अगदी जोरदार अपील इथून केली जाते. यस हाईट फॅक्टर भरपूर जास्त होत्या या चेंडूवरती. पंचाने तेच पाहिलं आणि त्यानंतर लगेचच अपीलला नकारलं आणि इथून पहिलाच बॉल डॉट आलाय. 52 धावा संख्येचं टार्गेट आहे परंतु आता हे टार्गेट इथून चेस केलं जाईल का हे पाहूयात. ऑन साइडला उडवलाय. पहिला बॉल जरी गोलंदाजाचा होता परंतु दुसऱ्याच बॉलवरती फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता इथून धनाजी यांच्या बॅट मधून हा येतोय धमाका. अगदी धनाजी यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. 52 धावा 5 षटकामध्ये चेस करायच्या आहेत. सध्या तरी 0 पासून सुरुवात इथून जरूर केली आहे. 0 पासून आतापर्यंत 6 बनवल्या गेल्यात. अगदी इथून ताबडतोड सुरुवात सध्या केली जाते. नक्कीच मंगेशने आज चांगली बॅटिंग केली आहे. 11 बॉलमध्ये 21 बनवल्यात. अगदी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक तुम्हाला उत्कृष्ट बॅट दिली जाईल. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक्स्ट्रा धाबेत नाही मिळते. अगदी षटकार आल्यानंतर जणू काही गोलंदाज आपण पाहू शकता गोलंदाज सुनीलवरती दबाव आला की काय लगेच त्या ठिकाणी खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेचायचा होता. अगदी आडव्या बॅटनं बॉलला क्लिअर करायचं होतं परंतु त्यानंतर पाहिलं तर इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला गॅपमध्ये खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी बॅटचा बॉटम आणि त्यानंतर पूर्ण एनर्जी या चेंडूवरती होती आणि बॉल अगदी वेगानं पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर जातोय. जेव्हा जेव्हा बॅट अँड बॉलचा संपर्क जेव्हा बॉटमवरती होतो ना तेव्हा नक्कीच बॉल वेगाने जातो कारण की संपूर्ण एनर्जी ती नक्कीच बॉटमवरती येते आणि तिथून मात्र बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. वेळेचं बंधन आहे. आज जबरदस्त आपण 1 ते 1.5 तास लेट आहोत याची ही खात्री सर्वांना आहे परंतु आम्ही सर्वांना विनंती करू की आपण फास्ट खेळायचं आहे. सर्वांनी वेगाने खेळायचं याची ही नोंद घ्यायची आहे. मॅच ऑन. टीमची टोटल 11 धावा. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. तिथे आपण पाहू शकता विजय आहे. चांगलं जजमेंट विजय यांचं आणि आता इथून विकेटचं पतन. फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी ओव्हर कंप्लीट पाहायला मिळते आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लगातार मात्र 2 धक्के पाहायला मिळालेत. अगदी याआधी पाहिलं तर धनाजी बाद झाले परंतु त्यानंतर तर राजन देखील मात्र शून्यावरती बाद झालेत. सध्या तरी आता सामना मिळतेपणे थोडासा फसला की काय पहिल्याच ओव्हरमध्ये परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत रोशन आहेत रोशन नंतर आता ललित आलेत परंतु आता दोघांवरती संपूर्ण या मॅचची जबाबदारी आहे. दोघांनाही या मॅचमध्ये चालणं फार महत्त्वाचं राहील. ते 52 धावा म्हटलं तर जास्त नाही आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये आता सातत्याने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
31 टायगर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अगदी गोलंदाजी करत असताना शेवटच्या मोमेंटला चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक चांगला राहिला आहे. कमीत कमी धावा संख्येवरती रोखलंय, परंतु आता ह्या धावा इथून चेस करायच्या आहेत. अगदी क्रिकेटचा खेळ आहे. एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या टीमला धावा रोखायच्या आहेत. चला या ठिकाणी टाइम अलर्ट आहे, याचीही नोंद घ्यायची आहे. 1:27 पहिला चेंडू पडलाय, याचीही नोंद ठेवायची आहे. 20 मिनिटांमध्ये जर का पहिले 4 षटकं कंप्लीट केली नाही आहेत तर प्रियांशी 11 टीम या ठिकाणी 5व्या षटकात तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. मॅच ऑन. षटक क्रमांक हे दुसरं, P2चे हे षटक. गोलंदाज उमेश भोईर यांना आपण पाहतो मैदानाच्या हातमध्ये गोलंदाजी करत असताना. पहिलाच बॉल डॉट आलाय. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर हा चेंडू. यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अगदी या रगरगत्या उन्हामध्ये, कडाकाच्या ओढामध्ये सध्या तरी पंचांना कव्यात करण्याची संधी इथून गोलंदाज उमेश देतोय. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 12 या धावफलकावरती. अजूनही 40 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. फुललेंचा बॉल, त्याला पाठवलाय गॅप मध्ये. फटका दमदार, बॉल जाईल सरळ सीमा पार. पुन्हा धावा मिळतील 4. अगदी प्रत्येकी ओव्हरमध्ये 10च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आणि जर का इशारेतीनं धावा आल्या तर नक्कीच हा सामना 31 टायगर्स आपल्या बाजूने करू शकतोय. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 5 धावा जमा केल्यात, परंतु अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये अजूनही जर का 5 बनवल्या, अगदी छोटा टार्गेट मनामध्ये ठेवत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सामना खेळावा लागेल. हा देखील फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू दूरवरती आहेत, त्यांच्याही आवाजाच्या बाहेर. बॉल जाईल सरळ लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अप्रतिम या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये रोशन यांच्या माध्यमातून. रोशनचा विचार केला तर तो सलामीला आलाय आणि तदनंतर आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय. त्याच्या बॅटमधून पहिला चेंडू जरूर डॉट खेळला, परंतु तदनंतर चौकारानंतर अगदी धावांची सुरुवात झाली आणि लगेचच षटकार देखील पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. अगदी क्रॉस बॅटेड ना हा फटका खेळलेत. बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल पुन्हा एकदा जमिनीला दन 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 करत सीमा पार. 4 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 या धावफलकावरती. सध्या तरी अर्धा रास्ता या ठिकाणी पार केलाय, परंतु अजूनही अर्धा रास्ता इथून पार करायचा आहे. अर्थातच 26 बनल्या गेल्यात, अजूनही 26 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सध्या तरी उमेश यांच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. उमेश भुईर सारख्या गोलंदाजावरती सध्या तरी अगदी अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट सध्या पाहायला मिळतोय. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. इथे देखील फुल लेंथ फटका, हा देखील दमदार आहे, परंतु आता डीप मध्ये या फटक्यासाठी खेळाडू तैनात आहेत. इथे पाहिलं तर याही चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल. अगदी इथून उमेश कमबॅक करेल का हे देखील पाहूयात, परंतु या ठिकाणी पंचांचा फिंगर अप, बॅटची लिडिंग एज आणि शेवटच्या चेंडूवरती या षटकाचा शेवट गोल केला उमेश भोईरनं. अर्थातच विकेटचा पतन, फलंदाज बाद. ललित बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला गोलंदाजी करत असताना सुनीलनं जवळजवळ 11 धावा खर्च केल्या होत्या. महत्वाचे 2 विकेट त्यानं आपल्या नावावरती केले, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकात अगदी धावांची लयलूट केली गेली.
ती म्हणजेच 31-31 टायगर संघाच्या माध्यमातून जवळ दुसऱ्या षटकामध्ये उमेश भुईरच्या या गोलंदाजीवरती जवळ 15 धाबा नक्कीच इथून लुटल्या गेल्या. 2 चौकार त्यामध्ये 1 षटकार देखील समाविष्ट आहे. चांगली बॅटिंग त्या ओव्हरमध्ये रोशनने केली. आता येणारे समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 25 धाबसंख्येची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये आता इथून 8च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत. 8.33च्या सरासरीनं धाबा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. स्वतः सुनील झेल जज करतायत, परंतु इथून घडलंय काय, बिघडलंय काय, सातत्याने इथून वारंवार चुका होत आहेत. सध्या तरी 31-31 टायगर संघाच्या पाठीशी लक आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमचे 99% मित्रमंडळ मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्वाचं आहे. 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि या ठिकाणी सोपी कॅच होती, सचिन पाहिलं तर सोपी कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून या 2 धावा मिळाल्यात. 2 धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 29 या धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा संधी आहे, आता मात्र चुका होणार नाहीयेत. आणि या ठिकाणी यस कॅच कंप्लीट केली जाते आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. मॅच ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मयूर यांना पण पाहतोय. अगदी पूर्णपणे आता इथून टॉप ऑर्डर पूर्णपणे गारात केले गेलं. इथे कट केलं गेलं, परंतु पॉइंट मध्ये झेलची संधी होती. अगदी तिथे पाहिलं तर दीपक होते, अगदी झेलवरती आले असते तरी देखील झेल इथून कंप्लीट झाले असते, परंतु ते अगदी 2 पाऊल मागे गेले आणि इथून इथून पाहिलं तर सिंगल पाहायला मिळाली. अगदी जर का नेहमी सराव केला असता तर नक्कीच कदाचित इथे कॅच वरती आले असते. सिंगल मिळाली. टीमची टोटल 30 धाबा, अजूनही 22 धाबा इथून बनवायच्या आहेत. 15 चेंडू 22 ची गरज. ऑन साइडला उडवलाय फटका, लाजवाब. मयूर जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा आपल्या नावाचा ट्रेडमार्क शॉट सदा समोरच्या टीमला दाखवतोय. अगदी सुनील फक्त या चेंडूला पाहतच राहिले आणि बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. 6 धाबा. आणि मयूर सध्या तरी आणि गुरु होते मैदानाच्या आतमध्ये. आणि गुरु जर विचार केला तर प्रॅक्टिस साठी फार कमी असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसा गेले तसा लगेच या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. गुरु यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावफलकावरती. 36 आतापर्यंत धावसंख्या बनली गेली आहे. कट करण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवरती वेग होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू वेगाने मात्र जाऊन विसावतो, तो म्हणजे ज्येष्ठ रक्षकाचा असताना निर्धाव चेंडू डॉट बॉल. इथून षटकाराचा प्रत्युत्तर सध्या तरी डॉट बॉल दिलं जातं. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. वॉट शॉट. गुरु आता मैदानाच्या आतमध्ये झालाय तो सुरू. त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. विदाऊट प्रॅक्टिस नाही एवढे प्रॉपर फटके येत आहेत. लाजवाब शॉट. अगदी समोर यॉर्कर लेंथ वरती चेंडू होता, मागे गेले आणि बॉल अगदी बॅट वरती घेतला आणि तिथून हा षटकार पाहायला मिळतोय. काय शॉट होता. अगदी जर का गुरु तुम्हाला हा शॉट पाहिजे असेल तर पुन्हा एकदा तुम्ही केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती या आणि या सध्या तरी शॉटची तुम्ही क्लिप बनवा. ऍक्शन रिप्ले पाहूयात केटीसी लाईव्ह वरती.
अगदी या ठिकाणी बरोबर चांगला हा शॉट अगदी गोलंदाज सुनील राऊंड द विकेट आले आणि त्यानंतर समोर चेंडू अगदी खोल्यात होता तिथून उडवला हा चेंडू फटका अप्रतिम आणि याही बॉलवरती 6 धाबा. मॅचचं समीकरण आता जवळ बदलला गेलं. येणारे 12 चेंडू आणि 10 धाबा संख्येची गरज. 12-10चं समीकरण. अगदी गुरु मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून आता धाबा येत आहेत. गुरु आता इथून झालाय तो सुरू. अप्रतिम इथून शॉर्ट सिलेक्शन. आता जवळ असा वाटतंय की हा सामना 60% आता 31 टायगर संघाच्या बाजूने, परंतु अजूनही 40% आहे. इथून गोलंदाजाने आता जर का या मॅच मध्ये भर टाकली नक्कीच गोलंदाज हा सामना आपल्या बाजूने करू शकतात. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय कारण की एका बाजूला 31 टायगर संघ आणि त्यांचा अगेन्स्ट पाहिलं तर प्रियांश 11 आहे. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 10 धाबा संख्येची गरज. मॅच ऑन. षटक क्रमांक 4 गोलंदाज विजय बॉलिंग मार्क वरती. अगदी पहिलाच बॉल फेकण्यासाठी थोडासा मी ते म्हणेन अजून काही मनावरती दबाव आहे की काय. स्वतःला पुन्हा एकदा थांबवलंय. डेड बॉलचा इशारा. 12 चेंडू 10 ची गरज. पहिलाच बॉल समोर या ठिकाणी पाहतोय अगदी चेंडू अगदी हवेमध्ये तरंगतोय तिथे खेळाडू पोहोचतोय आणि इथून आणखीन एक विकेट जवळन. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार करण्यासाठी प्रियांशी 11 संघ आता सज्ज झालाय कारण की 12 चेंडू 10 ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट जपताना महत्वाचा फलंदाज मयूर मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. विजय मात्र पुन्हा एकदा रंग भरले गेलेत. इथे देखील फटका फसलाय. इथे देखील कॅच इम्पॉर्टंट. कॅच होईल का. इथे सुनील पोहोचले होते. प्रयत्न चांगले झाले. शेवटच्या मोमेंट पर्यंत इथून सुनील पोहोचले होते परंतु बॉल हातामध्ये पडला होता परंतु ग्रिप करता आलं नाहीये. पकड निर्माण करता आले नाहीये. इथे नक्कीच हाफ चान्स होती परंतु या हाफ चान्सला फुल चान्स करायची संधी मिळाली होती. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा समीकरण इथून बदलेल. येणारे 10 चेंडू 8 धाबा संख्येची गरज. मागचा सामना ज्या प्रकारे रंगला होता अगदी तशाच प्रकारचा हा देखील सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय परंतु आताचा हा बॉल विजयांचा या लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. अवांतर धाव पाहायला मिळते. अवघ्या 7 धावा संख्येची गरज. अगदी 52 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. असं वाटलं होतं की प्रियांश 11 संघ हा सामना सहजासहज जिंकू शकतो परंतु मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी झाली आहे. हा देखील फटका चांगला आहे. सरळ बॅटनं बॉलला पाठवलं डीप मध्ये. अगदी उमेश भोईर त्या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत. चांगलं त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा. याही बॉलवरती एक सिंगल. अगदी इथून 31 टायगर संघाने जरी सिंगल एकवटली तरी देखील ते मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकू शकतात. जर का सातत्याने इथून पाहिलं तर डॉट बॉल आले तर सामनामध्ये या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रियांश 11 या मॅच मध्ये पुन्हा इन होऊ शकतो. अगदी या ठिकाणी पाहिलं तरी याही बॉलवरती सिंगल पाहायला मिळते. अगदी इथून सध्या तरी कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळते. एक बाजूला गुरु आणि त्यांचा समवेत दीपक दोघांनाही माहिती या ठिकाणी सिंगल जरी इथून एकवटली गेली तरी देखील सामना आपण जिंकू शकतो. गुरुचं कौतुक करायला पाहिजे. अगदी संघ अडचणीत होता मैदानाच्या आतमध्ये गेले आणि लगातार मात्र षटकार त्यांना दाखवलेत. वेगवान चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल.
शेवटचा बॉल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावा संख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 5 धावा संख्येची गरज. इथे हा चेंडू फार महत्वाचा राहील. शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. झेल इम्पॉर्टंट. यस, तिथे मात्र झेल कॅरी केली जाते. या षटकात कमबॅक झालाय. या षटकात पलटवार झालाय. एकदा गोलंदाजी करत असताना विजयचं कौतुक करूयात. जिथे 12 चेंडू मध्ये 10ची गरज असताना या षटकात अवघ्या 5 धावा त्यांना खर्च केला आणि जबल 2 विकेट देखील आपल्या नावावरती केलेत. आता सामना येऊन पोहोचलाय. येणारे 6 बॉल आणि 5 धावा संख्येची गरज. मागचाही सामना अशाच प्रकारे रंगला होता जिथे 6 बॉल मध्ये 3ची गरज होती, परंतु आता या मॅच मध्ये 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल त्याला पुन्हा संधी मिळेल. जो कोणताही संघ या ठिकाणी पराभूत होईल, जो कोणताही संघ या ठिकाणी हारेल त्या संघाला लगेच नेक्स्ट मॅच खेळावी लागेल. ते म्हणजेच कैलासवासी रोशन निलेश इलेवन या संघाच्या समोर. चला, या टीमचे जे सर्व खेळाडू आहेत, सर्व खेळाडू आपण एकत्र जमा व्हा, कारण की या मॅच नंतर लगेच तुमची ही मॅच आहे, याचीही नोंद घ्यायची आहे. मॅच ऑन. जाऊयात या मॅचच्या दिशेने. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. येणारे 6 चेंडू 5 धावा संख्येची गरज. अगदी रणबॉलचा एकवेशीर आहे. जेव्हा जेव्हा असं समीकरण रंगतं ना तेव्हा तेव्हा नेहमीच गोलंदाज एक्स्ट्रा एफर्ट लावतायत. इथे अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन गुरु त्यांच्यापासून दूर हा चेंडू आणि इथून पहिलाच बॉल डॉट. 5 बॉल 5 धावा संख्येची गरज. इथून सध्या तरी गोलंदाज प्रयत्न करतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर. लबा फुलटा सुद्धा ऑन साइडला बनवतात. हलक्या हाताने इथून ड्राईव्ह केला जात आहे. अगदी निहाल त्या ठिकाणी सध्या तरी चुका करतायत, परंतु इथून यस, पंचांचा फिंगर अप. महत्वाचा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. अर्थातच गुरु ज्यानं मैदानाच्या आतमध्ये हा सामना ठेवलाय सुरू, तो आता मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. दोन्ही संघांना हा महत्वाचा सामना. येणारा समीकरण, येणारे 4 बॉल आणि 4 धावा संख्येची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये. अप अँड डाऊन, चढाव उतार सातत्याने रंग भरणारा हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला 31 टायगर संघ आणि त्यांचा अगेन्स्ट प्रियांशी 11. अगदी दोन्ही संघ एकमेकांना चांगली लढत देत आहेत. दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीयेत, हार मंजूर नाहीये, परंतु इथून सातत्याने प्रयत्न करतायत. जिंकणार कोण, जो जास्त मेहनत घेणार. आता इथून जवळ पाहिले तर फलंदाज 7 फलंदाज बाद झाले. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. चला स्पीडअप ठेवा. चला स्पीडअप ठेवायचे, जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघ. चला प्रियांशी 11 आणि 31 टायगर्स. चला मॅच ऑन ठेवायचे. आपला खेळाडू कक्ष अगदी बाउंड्रीलाईनच्या जवळ आहे, त्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. चला प्रियांशी 11 टीम, आपण देखील सहकार्य करायचं आहे. यस, पॅनल्टी 2 बॅटिंग करणाऱ्या टीमला आता 2 धावा संख्येचे पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 2 धावा संख्येची पॅनल्टी या ठिकाणी दिली, म्हणजेच आता इथून आणखीन 2 धावा बनवाव्या लागतील. आता समीकरण 4 बॉल आणि 6ची गरज. आता या पॅनल्टीच्या धावा महाग ठरतील का हे देखील पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळलेत. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतात. यस, विकेटचा पतन. कहाणी में ट्विस्ट. अब आएगा मजा. फलंदाज बाद. आता 3 बॉल 6ची गरज.
अगदी या ठिकाणी जे क्रिकेटचे नियम आहेत ते क्रिकेटच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. जर का कोणताही संघ क्रिकेटच्या नियमांचं उल्लंघन करेल त्या संघाला लगेच पॅनलाइज केलं जातं आणि इथे लगेच अगदी संदीप गायकवाड सर असल्यानंतर टेन्शनच नाहीये. लगेच या ठिकाणी जो संघ चुका करतो लगेच त्याला पॅनल्टी दिली गेली. आता सामना सध्या तरी पुन्हा एकदा फसत चाललाय. येणारे 3 बॉल 6ची गरज. अगदी जिंकता जिंकता आता मी तर म्हणेन हरणाच्या वाटेवरती, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत चेस होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. 3 बॉल 6ची गरज. आताचा हा चेंडू शॉर्ट आपले टप्पा पडल्यानंतर उचली मिळाल्यानंतर नंतर हा चेंडू सरळ जातोय तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल 6ची गरज. इथे 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 आता काय घडलं जात आहे, इथे आणखीन एक विकेटचं बदल. आता फलंदाज कोणता फलंदाज या ठिकाणी बाद आहे? अगदी सामना पूर्णपणे आता पलटला या ठिकाणी. अगदी असं वाटलं होतं की 31-31 टायगर्स हा सामना सहजासहजी जिंकेल, परंतु तदनंतर इथे सातत्याने विकेट. आता सामना 1 बॉल आणि 6ची गरज. आणि इथे देखील फटका फसलाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच प्रियांशी 11 संघानं. अगदी पॅनल्टीच्या धावा इथे माग पडल्या तर म्हणजेच 31-31 टायगर संघाला. आणि हा सामना आता प्रियांशी 11 संघाला जिंकला. अभिनंदन. चला लगेच आपण टॉस करूया. एका बाजूला कैलासवासी रोशन निलेश 11 संघ आणि नुकताच सामना झाला तो म्हणजेच त्या संघातील पराभूत संघ अर्थातच 31-31 टायगर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच इथे टॉस केलं जाईल आणि अभिनंदन प्रियांशी 11 टीम.